स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला रॉकेल आणि धान्याचा पुरवठा केला जातो. अनेकदा सार्वजनिक वाटपाचे धान्य जनतेपर्यंत पोहोचतच नाही. प्रशासनातील खाबुगिरी आणि भ्रष्ट यंत्रणेमुळे रेशन दुकानदारांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं. तर दुसरीकडे रेशन दुकानदारांना उत्पन्न वाढविण्याच्या नव्या योजना शासनाकडून आणल्या जात आहेत. त्यात ई बँकिंग प्रणाली आणि बायोमेट्रिक पद्धतीचा समावेश आहे. हीच प्रणाली समजावून देण्यासाठी नाशिक, नगर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे प्रतिनिधी आणि बँकिंग क्षेत्रातील प्रतिनिधींची एकत्रित बैठक शहरातील नियोजन भवनात घेण्यात आली. राज्याच्या पुरवठा विभागाचे उपसचिव पी.डी. पाटील, पुरवठा विभागाचे उपायुक्त रघुनाथ गावंडे तसेच 5ही जिल्ह्यांचे धान्य पुरवठा अधिकारी, रेशन दुकानदार बैठकीस उपस्थित होते. ई बँकिंग सेवेमुळे रेशन दुकानदारांना अतिरिक्त पैसा मिळवता येईल, त्यामुळे ही सेवा चांगली असल्याचे मत बैठकीनंतर एका महिला पदाधिकाऱ्याने नोंदवले. 4 जिल्ह्यांचे प्रतिनिधी नाशिक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याचप्रमाणे 5 जिल्ह्यांचे संघटनेचे प्रतिनिधी आणि स्वस्त धान्य दुकानदार यांची एकत्रित कार्यशाळा या ठिकाणी होती. तर बँकेच्या प्रतिनिधींनी स्वस्त धान्य दुकानदार आणि ई बँकिंग सेवा यांच्या माध्यमातून स्वस्त धान्य दुकानदारांना काय दिलं जाईल याची माहिती त्यांनी विस्तृतपणे सांगितली आणि ई बँकिंग सेवेमध्ये त्यांनी विविध प्रकारच्या योजना सांगितल्या. त्यामध्ये संजय गांधी वृद्धपकाळ योजना असेल, त्याचप्रमाणे पेन्शनर्सच्या योजना असतील, टी व्ही रिचार्ज असेल, मोबाईल रिचार्ज असेल, अशा विविध प्रकारच्या ज्या योजना आहेत तर त्या योजना स्वस्त धान्य दुकानदाराला त्याचं बायोमेट्रिक झाल्यानंतर त्याच ठिकाणी बसून एका जागेवर बसून त्याला विविध योजनांचं काम त्या ठिकाणावरून करता येईल अशी योजना या बँकेंनी सांगितलेली आहे आणि ती मला असं वाटतं की दुकानदारांनी केली तर फायद्याची राहील. कारण की स्वस्त धान्य दुकानदार हा काम करत असताना त्याला 2-5 रुपये कुठून तरी इन्कम मिळत असल्यानंतर तो त्या ठिकाणी 4-2 तास बसून ते काम करेल असं मला वाटतंय. मी देवीदास देसाई अहमदनगर जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतो. आता नुकतीच या ठिकाणी 5 जिल्ह्याची कार्यशाळा पार पडली आणि या कार्यशाळेमध्ये बँकिंग सुविधा कशा दुकानदारामार्फत पुरवण्यात येतील हे सांगितलं. परंतु धान्य दुकानदारांचा जो प्रश्न आहे त्याला बगल देऊन केवळ वेगळा फाटा फोडायचा प्रयत्न या ठिकाणी शासनाने चालवला आहे. आमच्या मागण्या मान्य न करता आणखी काम दुकानदाराला ते देत आहेत. दुकानदाराला मार्जिन वाढून देणे, रॉकेलमध्ये केवळ 46 पैसे लिटरला मार्जिन मिळते आणि धान्यामध्ये केवळ 70 पैसे किलो मागे मार्जिन मिळते. ही मार्जिन वाढून मिळावी याकरता पूर्ण राज्यभर वेगवेगळ्या संघटनामार्फत लढा चालू आहे आणि हा लढा शासन पुरवतच नाही, परंतु या लढ्याला बगल देऊन केवळ आणखी दुकानदाराला काम वाढवण्याचा हा प्रकार या ठिकाणी केलेला आहे. प्रथम शासनाने दुकानदाराला पगार द्यावा किंवा केरळ, तामिळनाडूसारखं फेडरेशन स्थापन करून दुकानदारांना दरमहा पगार द्यावा हीच मागणी आहे आणि ही मागणी मान्य केल्यानंतर त्यांनी पुढचे जे काही कामं असतील ते आमच्यावर लादावे अशीच आमची या निमित्तानं मागणी आहे. ई बँकिंग प्रणाली दुकानदार आणि रेशनच्या ग्राहकांसाठी चांगली असली तरी आज झालेल्या बैठकीत रेशन दुकानदारांचे प्रलंबित प्रश्न मात्र सुटलेले नाहीत. रॉकेल आणि धान्य वाटपात रेशन दुकानदारांना तुटपुंज मार्जिन दिले जाते. ते मार्जिन वाढवून देण्याबाबत कोणताही विचार झाला नाही, उलट आणखी नव्या जबाबदाऱ्या टाकण्यात आल्या आहेत, असं अहमदनगरचे देसाई यांनी सांगितलं. असं असलं तरी ई बँकिंग सेवेमुळे ग्राहक आणि रेशन दुकानदारांचाच फायदा होणार असल्याचं उपसचिव पी.डी. पाटील यांचं म्हणणं आहे. बरोबर राज्यामध्ये आहे ती सक्षम कशी करणे आणि सक्षम करण्यासाठी आता जी पी डी सिस्टीम आहे अन्नधान्य वितरण पद्धती त्यामध्ये आमूलाग्र बदल करणार आणि ई पॉज मशीनद्वारे आपल्या आंध्र प्रदेशात किंवा इतर स्टेटमध्ये बऱ्याच ठिकाणी ई पॉज मशीन बसवली. ई पॉज म्हणजे पॉईंट ऑफ सेल इलेक्ट्रॉनिकद्वारे म्हणा खतासाठी तीच आहे बसवली खतासाठी ई पॉज आहे. त्याच्यामार्फत बेनिफिशरीचं थंब इम्प्रेशन घेणार बायोमेट्रिक करून आता ते आधार सेटिंगचं काम जवळ सुरू आहे. बायोमेट्रिक होत आले जवळजवळ, पण त्या मशीनवरनं जर तुम्ही थंब इम्प्रेशन केल्याशिवाय तुम्हाला अन्नधान्यच मिळणार नाही. म्हणजे जे दुकानदार आहेत त्यांना आधार कार्ड लिंक केलेलं आहे. आधार लिंक करून आधार लिंकद्वारेच त्यांना ते डिस्ट्रीब्युशन होईल आणि ते डिस्ट्रीब्युशन होताना दुसऱ्या व्यक्तीला मिळणार नाही. ज्याचं थंब इम्प्रेशन आहे किंवा तो खरोखर मेंबर आहे त्यांनाच मिळेल. जेन्युइन कार्ड होल्डरला मिळणार होता अन्नधान्य त्या मशीनद्वारे आणि
आणि त्या दुकानदारांना आता दुकानदार काय होणार, दुकानदारांना लिमिटेशन येणार आधार कार्ड केल्यामुळे, आणि त्यांना मग त्यांचं कसं उत्पन्न वाढावं, त्यासाठी आमचं आजची बैठक त्यासाठी होती. बिझनेस करस्पॉन्डंट म्हणून त्यांना बँकेमार्फत सर्व बँकेच्या ज्या सुविधा मायक्रो ATM ज्या आहेत त्या सुविधा त्या लोकांना म्हणजे दुकानदार जनतेला देणार, त्यांच्या लाभार्थ्यांना देणार, गावातल्या इतर व्यक्तींना देणार. या बैठकीनंतर धान्य वितरण, ग्राहकांचे समाधान आदी गोष्टींना चालना मिळेल. मात्र रेशन दुकानदारांच्या अडीअडचणी जैसे ते राहिल्या हे मात्र निश्चित. अस्तित्व न्यूजसाठी प्रतिनिधी संजय हिरे, नाशिक.